वीणा, हाय. झाला का फोटो पुसून? हो. व्यंकी आलाय बघ, हार आणलाय त्याने. घाला. खरंय तसं. आज वाढदिवस आहे ना तिचा, म्हणून कदाचित तिचा चेहरा आणखी हसरा दिसतो. आणि नीट नीट बसून. काय झालं? बसत नाहीये ग. भाऊजी, असू द्या. फोटोला हार घालण्याचा अट्टहास करू नका. आज वाढदिवशी तिचीच इच्छा नसेल फोटोला हार घालून घेण्याची. आणि तशी जानू आपल्या मनात जिवंतच आहे ना आई. कळतंय बरं आम्हाला, फोटोला हार बसत नाहीये म्हणजे तुझीच इच्छा आहे की आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी फोटोला हार नको. बरोबर ना? ठीक आहे. जानू जानू जानू, आज मी तुला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. खरंच, ज्या क्षणाची मी अनेक दिवस आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आता मला अनुभवायला मिळणार आहे. यस जानू, यस. आता फक्त विश्वाचा फोन येण्याचा अवकाश. मग मी लगेच गाडी स्टार्ट करेन आणि तुझ्याकडे यायला निघेन. आय एम ऑल सेट जानू. सिंचना, सिंचना बाळा, तुम्हाला तिकडे घेऊन जायला काही सामान दिलंय मी महत्वाचं. ते पोळपाट लाटणं आहे ना, अगदी जुनं, खूप चांगलं आहे ते. खास तुझ्यासाठी देते बरं का. आणि ती तुझी आवडीची प्लेट. तिकडे त्या घरात गेल्यानंतर तुला काही वाटलं काही हवंय तर जाऊ नको आणायला, मला फोन कर. आई, अगं हे सगळं काय करतेस तू? अरे काय करते म्हणजे, आता नवा संसार थाटतोयस तू, तिकडे 4 गोष्टी लागणार नाही का? मग काय लगेच शॉपिंग करायला जाणार तू? बरं, महत्वाचं राहिलं हे बघ, कॉफी तुझ्या आवडीची. हा, मी सकाळी वाण सामानच मागवलं होतं. गेल्या गेल्या लागेल ना तुला कॉफी? तिथे गेल्यावर सुद्धा तिला छान कॉफी बनवून द्यायची बरं रोज. म्हणजे आई, तुम्ही या दोघांना वेगळं राहायची परवानगी दिली. तीही रागावून नाही बरं का, प्रेमाने, आनंदाने. थँक्यू सो मच. अगं आभार माझे मानू नकोस, मानायचेच असतील तर ह्यांनीच समजावलं मला. बाबा, सिंचना, काल तू जे काही बोललीस ते पटलं मला. हरीश मेहनती आहे, खूप मेहनत घेतो.
पण तू म्हटलंस तसं आजपर्यंत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायची संधीच याला कधी मिळाली नाही ग सिंचना. आणि हे तू आमच्या लक्षात आणून दिलंस. अगं तुमची पिढी आहे ना ती वेगळी आहे, वेगळा विचार करते. आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो तेव्हा वेगळं राहण्याचा विचार सुद्धा मनात आणू शकत नव्हतो. आजची तुमची पिढी ही आधुनिक विचारांची आहे आणि मला असं वाटतं की आमच्या पिढीने तुम्हाला तुमचा विचार करण्याची मुभा द्यायलाच हवी. सिंचना, हरीश, तुम्ही दोघं आता लहान राहिलेले नाहीये. जर तुम्ही दोघांनी मिळून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्याला आम्ही पाठिंबाच द्यायला हवा ना. म्हणजे समजा कुठल्या वादविवादाने किंवा भांडण होऊन किंवा काहीतरी कलह होऊन तुम्ही जर वेगळे झाला असतात ना तर मात्र आम्हाला खूपच त्रास झाला असता. आणि मुख्य म्हणजे हा निर्णय तुम्ही दोघांनी विचारपूर्वक घेतलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमच्या निर्णयाला पाठिंबा देणं, तुम्हाला समजून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. याला म्हणतात सुंठी वाचून खोकला जाणं. क्या बात आहे बाबा, मस्त भाषण ठोकलत. निदान त्या निमित्ताने तरी घरातली 2 खाती तोंड कमी होतील. हॅलो, बोल विश्वा, कुठे येऊ? हॅलो. हां सर, मी क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलतोय. तुमची इन्क्वायरी आली होती की तुमच्या क्रेडिट कार्डवरती काहीतरी इश्यू झालेत म्हणून. हा, क्रेडिट बघा, मला कोणतीही ऑफर नको आहे. तुम्ही प्लीज फोन ठेवा, आत्ताच्या आता फोन ठेवा. इनफ विश्वा, इनफ. तू शब्द देऊनही फोन करत नाहीयेस. पण आज मात्र काही झालं तरी मी माझ्या जानूला भेटणारच. हरीश, सिंचना, एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. जरी तुम्ही वेगळे राहणार असलात तरी तुम्ही नेहमीच या कुटुंबाचा भाग असणार आहात आणि एकच राहणार आहोत. कबूल आहे तुम्हाला? काय बस बाबा, तुम्ही सगळे आमचं कुटुंब होता आणि कायम राहणार. 100%. म्हणजे काय अगदी. वीणा, संतोष, तुम्ही दोघं असे दूर का उभे? वीणा, ये इकडे. ये. काय रे संतोष, हा? तुला तर वेगळं आमंत्रण द्यायला पाहिजे का? अहो बाबा, हे नाही, हातावर हात म्हणजे अगदीच फिल्मी वाटतं नाही का? कशाला उगाच. विजेचं बिल आलं, हात ठेवतोस की बिल भरतोस? लक्ष्मी